Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. My name is Mrunmayee Joshi and I welcome you in today's English grammar session. Let us begin with actual tenses now. We have already studied we have already prepared our ground for studying tenses. We have learned about participles, gerunds in last sessions. So now from today onwards we will be learning actual tenses and today I will be beginning with present tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी तुमचे इंग्लिश ग्रामर सेशनमध्ये स्वागत करते. आता आपण काळ या संकल्पनेला सुरुवात करणार आहोत आणि आजपासून आपण वर्तमान काळ आणि त्याचे प्रकार बघायला सुरुवात करूयात. टुडे विल बी स्टार्टिंग विथ 4 फॉर्म्स ऑफ प्रेझेंट टेन्स. आजपासून आपण 4 फॉर्म्स मी तुम्हाला सांगते. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळाची 4 रूप अशी म्हणता येतील आपल्याला. कुठली आहेत ती तर किंवा भाग म्हणता येतील. तर प्रेझेंट टेन्स त्याचे 4 प्रकार येतात. फर्स्ट इज सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. तर आता हे खूप कन्फ्युजिंग वाटेल, त्यामुळे मी एका सेशनमध्ये शक्यतो 2च प्रकार कव्हर करीन. म्हणजे आज आपण बघणार आहोत, टुडे वी आर गोइंग टू लर्न ओनली सिंपल प्रेझेंट टेन्स अँड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो व्हॉट इज सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. तर सिंपल प्रेझेंट टेन्स is about actions that take place regularly. Permanent facts or general statements are also expressed in simple present tense. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया नेहमी होत असते किंवा नित्यनेमाने होत असते तेव्हा ती क्रिया साध्या वर्तमान काळात असते. आता आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरणावरनं स्पष्ट होईल की परमनंट फॅक्ट्स जे असतात किंवा जनरल स्टेटमेंट्स ती साध्या वर्तमान काळात असतात म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. एक्झाम्पल, द सन सेट्स इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. सेट्स म्हणजे मावळणे, SETS. तर हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ही वाक्य अशी येतात. जी नित्यनेमाने एखादी क्रिया घडत असते किंवा नेहमी घडत असते ती क्रिया आपण साध्या वर्तमान काळात दर्शवतो. आता for statements in simple present tense, we generally use subject plus base form of the verb plus the object. म्हणजे एखादं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कसं तयार होतं तर वी यूज सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक बेस फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आणि अधिक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, असं हे वाक्य तयार होतं. आता आपण उदाहरणाने बघूया. आय सिट ऑन फर्स्ट बेंच म्हणजे
मी पहिल्या बाकावर बसते. आय सिट ऑन फर्स्ट बेंच हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. आता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये अजून एक नियम आहे की विथ अ थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट वी ॲड एस ऑर ES टू द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे काय? जेव्हा तृतीय पुरुष एक वचन असतं तेव्हा त्या क्रियापदाच्या मूळ रूपाला एस किंवा ES असं जोडलं जातं. आता आपण हेच वाक्य बघूया. जेव्हा मी आय म्हणतीये, आय सिट, आय हे काय आहे? फर्स्ट पर्सन सिंग्युलर, बरोबर आहे. त्यामुळे ते सिट, फक्त बेस फॉर्म येतो त्या वर्बचा, सिटचा. आता हेच जेव्हा मी ही असं म्हणते, म्हणजे तो पहिल्या बाकावर बसतो असं जेव्हा मला म्हणायचंय, तेव्हा मी म्हणणार ही सिट्स ऑन फर्स्ट बेंच. म्हणजे काय झालं? SIT हे जे वर्बचं बेस फॉर्म होतं त्याला आपण एस हा सफिक्स जोडला. तसंच ही सिट्स, तसंच शी सिट्स, इथंही आपण एस लावणार. इट सिट्स, म्हणजेच विथ अ थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट वी ॲड एस ऑर ES टू द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे, आलं लक्षात? तर आता आपण काय पाहिलं? तर सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला आपण आणि त्याचा नियम पाहिला की जर ते थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये त्याचा सब्जेक्ट असेल तर तयार करताना वाक्य आपण त्या बेस फॉर्मला वर्बच्या एस किंवा ES जोडतो. ओके, तर हा जरा सिंपल प्रेझेंट टेन्स, हा सोपा आहे समजायला. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय ते बघूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अथवा अपूर्ण वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ म्हणतात किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात. वी यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट अन ॲक्शन दॅट इज स्टील गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया चालू आहे, म्हणजे थोडक्यात ती अपूर्ण आहे हे दाखवतो आपण, तेव्हा अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळाचा आपण उपयोग करतो. आता एक मी उदाहरण घेते. आय एम गोईंग म्हणजे मी जात आहे. एम गोईंग, आय एम गोईंग म्हणजे मी जात आहे. अजून मी गेलेली नाहीये. ही क्रिया जायची अजून घडत आहे. सो वी यूज आय एम गोईंग. नोटिस द ING part. So, how are the sentences in the present continuous tense formed? They are formed like this: subject plus is or am, or are, is, am, are यापैकी एक प्लस ING फॉर्म ऑफ द वर्ब. ING म्हणजे आपण पाहिलेलं आहे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आपण पार्टिसिपल शिकलो तेव्हा प्रेझेंट पार्टिसिपल ING हे वर्बला जोडलं की तयार होतं हे आपण मागं पाहिलेलं आहे. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा फॉर्म होतो? तर सब्जेक्ट अधिक इज, एम किंवा आर अधिक ING फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल आणि अधिक ऑब्जेक्ट काय असेल ते. तर आता एक मी उदाहरण घेते. आय एम गोईंग टू स्कूल. आता GO प्लस ING गोईंग, आय एम गोईंग, मी शाळेला जात आहे. क्रिया अपूर्ण आहे म्हणून ती वर्तमान काळातली आहे पण अपूर्ण क्रिया आहे, त्यामुळे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला. तसंच आपण म्हणणार ही इज गोइंग टू स्कूल, शी इज गोइंग टू स्कूल, दे आर गोइंग टू स्कूल. तुम्हाला लक्षात असेल तर एम, इज आणि आर
ही टू बी या क्रियापदाची वर्तमान काळातली रूपं आहेत. आता अजून आपण काही उदाहरणं बघूया. आय एम गोइंग टू मुंबई. दिस इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अपूर्ण वर्तमान काळ आहे. दे आर प्लॅनिंग अ पार्टी. आर प्लॅनिंग, त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ. माय आंट इज कमिंग टुमॉरो. इज कमिंग हाही अपूर्ण वर्तमान काळ आहे. तर थोडक्यात आज आपण म्हणजे 2च फॉर्म्स बघूयात प्रेझेंट टेन्सची. कुठले फॉर्म्स पाहिले आपण? सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हे 2 फॉर्म्स आपण प्रेझेंट टेन्सचे पाहिलेले आहे. यात तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. आता त्यात मी अजून 2-3 गोष्टी सांगणार आहे. त्या आपण हा जो काळ घेतला आहे प्रेझेंट टेन्स त्या ओघात. तर व्हॉट आर द कॉमन मिस्टेक्स, व्हॉट आर द कॉमन मिस्टेक्स यू मेक ड्युरिंग दीज टेन्सेस. तर एक मी वाक्य घेऊन ते एक्सप्लेन करते. वाक्य असं आहे, गुड हेल्थ डिपेंड ऑन हॅव्हिंग अ गुड डाएट. आता इथं चूक काय आहे? डिपेंड म्हणजे अवलंबून असणे. तर आता गुड हेल्थ हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे सब्जेक्ट. तर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल सब्जेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये, हॅव्हिंग आहे ना तिथे. तर आपण काय वापरणार? एस लावणार आपण बेस फॉर्मला. सो व्हॉट इज द करेक्ट सेंटेन्स? गुड हेल्थ डिपेंड्स ऑन हॅव्हिंग अ गुड डाएट. ठीक आहे. आता आपण दुसरं वाक्य बघूया. दुसरा रूल असा आहे की वी डोंट यूज प्रेझेंट कंटिन्युअस फॉर फॅक्ट्स ऑर परमनंट सिच्युएशन्स. वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स इन दॅट केस. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं की एक मॅथमॅटिकल सेंटेन्स आहे, 6 + 4 इज मेकिंग 10. तर हे चुकीचं वाक्य आहे का? तर हे जी वैश्विक सत्य असतात किंवा जे काही तथ्य असतात ज्याला म्हणतात फॅक्ट्स, ते आपण कायम सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो ते वर्ब्स. तर ते वाक्य कसं तयार होईल? इट विल बी 6 + 4 मेक्स 10. MEKES. इज मेकिंग होणार नाही, प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म येत नाही तिथे. त्याच्यानंतर काही कायम घडणाऱ्या चुका म्हणजे एम, AM, इज, एम अँड आर. आर हे तिन्ही जे आहेत आर ओनली युज्ड इन प्रेझेंट टेन्स. आणि त्यातल्या त्यात एम इज युज्ड ओनली फॉर फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन आय. म्हणजे आय एम अ टीचर आपण म्हणणार. आय एम हॅपी, आय एम अ टीचर, आय एम लर्निंग इंग्लिश. ठीक आहे. इट विल नेव्हर बी आय इज. आयला कायम जेव्हा आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो तेव्हा इट इज ऑलवेज आय एम. तसंच एम हे फर्स्ट पर्सन सिंग्युलरमध्ये म्हणजे आय सोबतच येतं. त्यामुळे ही एम असं जर कोणी म्हणलं किंवा शी एम तर ते चुकीचं आहे. तर ते कायम येणार ही इज किंवा शी इज प्रेझेंट टेन्स जर आपण वापरायचं ठरवलं तर. तसंच ARER हे जे आहे इट इज युज्ड ओनली फॉर सेकंड पर्सन सिंग्युलर अँड प्लुरल. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये वापरायचं आहे तेव्हा आपण म्हणणार की तू चांगला मुलगा आहेस. हे आपण कसं म्हणणार? यू आर अ गुड बॉय और यू आर अ गुड गर्ल सिंग्युलरमध्ये. आणि प्लुरलमध्ये आपण कसं म्हणणार? यू आर पोलाइट स्टुडंट्स. तुम्ही नम्र विद्यार्थी आहात. तर तिथे आपण यू इज किंवा यू एम हे चुकीचं प्रेझेंट टेन्सचं फॉर्म आहे. तर ह्या काही गोष्टी कायम आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर आज आपण इथेच थांबूया. टू सम अप व्हॉट हॅव वी लर्न टुडे इन प्रेझेंट टेन्स? वी सॉ 2 फॉर्म्स, सिंपल प्रेझेंट टेन्स अँड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. So that is all for today's session. Thank you.